काही गोष्टी विचारल्या। राज्यामध्ये प्रधानमंत्री पीक विम्याच्या योजना राबवण्यात आहे। यामधून मागील 9 वर्षांमध्ये साधारणतः आपण जर विचार केला तर 37,500 कोटी रुपयापेक्षा जास्त नुकसान भरपाई ही माझ्या या राज्यातील शेतकऱ्यांना देण्यात आलेली आहे। पीक विमा योजना राबवताना मागील येणाऱ्या अडचणी लक्षात घेता काही गोष्टी मागच्या काही काळामध्ये घडल्या गेल्या, त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी उत्पादनावर आधारित सुधारित पीक विमा योजना राबवण्याचा निर्णय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील आणि त्यावेळेस त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनापूर्वी घेण्यात आला आणि खरीप हंगाम 2025-26 साठी राज्यावर आपल्या राज्यात उत्पादनावर आधारित सुधारित पीक विमा योजना राबवण्यात येत असून त्या अनुषंगाने नुकसान भरपाई निश्चित करण्याची कारवाई ही प्रगती पथावरती आहे। राज्यामध्ये बीड पॅटर्न 80-110 मॉडेलवर आधारित पीक विमा योजना राबवण्यात येत असून त्या पीक विमा कंपन्यांच्या नफ्यावरती विमा हप्त्याच्या तुलनेने 20% निर्बंध घातलेले आहेत। त्यामुळे विमा कंपन्या अवाजवी नफा मिळवू शकणार नाहीत। आणि काही सदस्यांनी प्रश्न विचारले की वन्य प्राण्यामुळे होणाऱ्या पीक नुकसानीची भरपाई देणे तसेच पूर या अतिवृष्टीमुळे भात पिकाचे क्षेत्र जलमय होऊन नुकसान झाल्यास त्यास स्थानिक नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई देण्याची तरतूद यापूर्वी प्रधानमंत्री पीक योजनेमध्ये नव्हती, परंतु आपल्या सर्वांना सांगा हरकत नाही की या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्या अनुषंगाने केंद्र शासनाकडून 18/2025 रोजी झाल्यानंतर त्यानुसार पुढील बाबतीमध्ये कारवाई ही निश्चित प्रकारे करण्यात येईल। त्याचप्रमाणे नैसर्गिक आपत्तीच्या बाबतीमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की या राज्यामध्ये खूप मोठं नुकसान हे गेल्या वर्षी आधी पाऊस जादा झाल्यामुळे झालं। अतिवृष्टी अनेक भागामध्ये अनेक ठिकाणी झाली। जर आपण विचार केला तर या राज्यामध्ये साधारणतः फेब्रुवारी 2025 ते डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये साधारणतः या राज्यामध्ये 1,36,00,000 शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आणि क्षेत्राचा जर विचार करायचा झाला तर 1,06,00,000 हेक्टरवरती या शेतकऱ्यांचं नुकसान हे माझ्या शेतकऱ्यांचं झालं। यामध्ये जमीन वाहून गेली, जमिनीची माती वाहून गेली, आमच्या शेतीमध्ये असणारे पंप त्या पंपाचं मोठं नुकसान झालं, एमएससीबीच्या तारा वीज त्याचं नुकसान झालं। त्यामुळे राज्यामध्ये खूप मोठा शेतकरी या शेतकऱ्याला कुठेतरी उभा केलं पाहिजे, या शेतकऱ्याला कुठेतरी त्याला पाठिंबा दिला पाहिजे। या दृष्टिकोनातून या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, त्यावेळेसचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार साहेबांचं नाव हे निश्चित प्रकारे घेतलं पाहिजे। दादांनी यावेळेस आपण